ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय मुंबई, पुणे, ठाणे या सगळ्या शहरांमधून हजारोंच्या संख्येने हे जे मजूर आहेत ते आपल्या गावी निघालेले आहेत आणि या सगळ्याबद्दल सरकार काय नेमके पावलं उचलतंय हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। अजित, एकनाथजींना हा प्रश्न विचारा की ज्या पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे यात सरकार केवळ बघणार आहे की त्यांच्यासाठी काही करणार सुद्धा आहे? नक्कीच विलास, एकनाथ शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत। शिंदे साहेब मजुरांचा विषय आहे। बरेचसे मजूर आता ट्रेन सुरू केलेली आहे, त्यांच्या ठिकाणी कॅम्प लावलेले आहेत, तरी बरेचसे मजूर जे आहेत ते पायी निघालेले आहेत, काय सांगाल? राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कम्युनिटी सेंटर आपण सुरू केलेले आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जे जे कॅम्पमध्ये आहेत, रिलीफ कॅम्पमध्ये त्यांच्या याद्या बनवून त्यांना आपण रेल्वेचं बुकिंग करून तेही जाण्याचे जे काही सुरुवात आहे ती झालेली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून परराज्यातले जे मुख्यमंत्री आहेत, प्रशासन आहे, यांच्याशी बोलून या ठिकाणी बोलल्यानंतर त्यांची यादी बनवून मग ट्रेन सोडण्याचं देखील काम सुरू झालेलं आहे। तर त्यामध्ये काही ठिकाणी जे परराज्यातले वेस्ट बेंगॉल आहे, राजस्थान आहे आणि कर्नाटक आहे, काही राज्यांनी याला विरोध केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांची परमिशन घेऊन या ठिकाणी त्यांना सोडण्याचा प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही ट्रेन ऑलरेडी सुटलेल्या आहेत, काही बसेसची देखील व्यवस्था लागली तर ती देखील राज्य सरकारने तयारी दर्शवलेली आहे। परंतु आपण आपल्या रिलीफ कॅम्पमध्येच राहिलं पाहिजे। सरकारने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांची जेवणाची सोय केलेली आहे, त्यामुळे कुणी धीर सोडू नये आणि सूचनांचं पालन केलं तर बऱ्याच ठिकाणी व्यवस्था केली सरकारने, दिसतं देखील, आम्ही देखील पाहिलेलं आहे, दाखवलेलं आहे, पण तरी देखील मजूर निघालेले आहेत। कारण का मजुरांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांच्याकडे जबरदस्तीने भाडे आकारणी केली जाते। असा कुठलाही प्रकार कुणी निदर्शनास आणून दिला तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल। राज्य सरकारच्या माध्यमातून लाखो लोकांचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय स्वतः जातीने त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे असा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही। शेवटी हे जे काही मजूर आहेत, जे दररोज काम करणारे आहेत, हे शेवटी कुठल्याही राज्यातले असले तरी सुद्धा ते आपण आपल्याच नागरिकांसारखं त्यांना ट्रीटमेंट देतोय, त्यांची सगळी व्यवस्था करतोय। त्यामुळे थोडंसं संयम राखण्याची आवश्यकता आहे। मजुरांना सरकार म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? मजुरांनी आज या भर उन्हामध्ये रस्त्यावरून चालत कुठेही न जाता आपल्या आपल्या रिलीफ कॅम्पमध्ये थांबून जशी यादी त्यांची इतर लोकांची यादी तयार होते आणि यादी झाल्यानंतर रेल्वेकडे दिली जाते आणि त्या दुसऱ्या राज्यातले परवानगी घेऊन त्यांना सोडलं जातं, ही सगळी प्रक्रिया आहे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। संयम ठेवला पाहिजे। आपलं रिलीफ कॅम्प सोडून कुठेही जाता कामा नये, अशाच प्रकारची त्यांना देखील नम्र विनंती आहे। विलास, आपणही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत, मात्र यांची संख्या खूप जास्त आहे आणि यांना जाण्याची खूप घाई आहे। कारण का सगळ्यांना भीती वाटते किंवा त्यांना आर्थिक चणचण भासते, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांना मिळत नाहीयेत। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यात तर नक्कीच ही गोंधळाची परिस्थिती आहे। सरकार त्यांच्या पद्धतीने सगळे प्रयत्न करत आहेत। सरकार देखील अडचणीमध्ये आहे, कारण का त्यांना विविध समस्या आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा आहे, आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे, त्यात ह्या जे मजूर आहेत यांची व्यवस्था करायची आहे। एक मात्र आहे, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आता कुठे सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे मजुरांना पाठवण्याची ही भविष्यात मोठ्या प्रमाणात केली जाईल। त्यामुळे थोडा संयम बाळगणं या मजुरांनी देखील खूप गरजेचं आहे। लहान पोरांना, महिलांना, बाळांना घेऊन भर उन्हामध्ये चालत जाणं हे खरंच चुकीचं आहे, कारण त्यांच्या हे जीवावर बेतू शकतं। जीवावर बेतू शकतं। एका बाजूला सांगितलं जातं की संयम बाळगला पाहिजे, पण 45 दिवसापेक्षा जास्त काळ ओलांडून गेलेला आहे, त्यामुळे संयम तरी किती दिवस पाळायचा हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे। सगळ्या प्रश्नांची गुंतागुंत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। 1 महिन्यापेक्षा जादा कालावधी होऊन सुद्धा लोक अजून महामार्गावरून आपल्या गावाकडे जाताना दिसतात। दिलं कुणी तर खायचं, नाहीतर पदरात असेल तेवढ्यावर भागून पुढचा टप्पा गाठायचा, अशी सगळी या लोकांची अवस्था आहे। ती आता पाहावी लागते। शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। नेमकी परिस्थिती काय ओढावली आहे याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी।
प्रसंग कठीण आहे, समस्या गंभीर आहे. तरी पण शहरामध्ये जे परप्रांतीय लोक गेले होते त्यांची जगण्याची इच्छा प्रबळ आहे. आता लॉकडाऊन झाल्यापासून, जिल्हाबंदी झाल्यापासून सगळी वाहनं बंद आहेत आणि मिळेल त्या वाहनाने आणि नाही वाहन मिळालं तर लहान बछड्यांसह, लहान लहान बाळकांसह हे परप्रांतीय मजूर शेकडो किलोमीटरांचा प्रवास करत आहेत. आता हे जे मजूर आलेत हे मुंबईवरून आलेत. पाठीमागील 8 दिवसापासून हे मजूर असाच रस्त्यावरून प्रवास करत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय अवस्था आहे त्यांची या प्रवासामध्ये. अभी किधर से आए हो तुम? मुंबई से। और कितने दिन हो गए? हाँ, अभी 8 दिन हुआ अभी। 8 दिन. किधर किधर अभी कितना दिन में कितना टाइम चलते? ऐसे ही रुक के चलते हैं आने का। रुक रुक के चलते हैं आप लोग? अभी खाना वगैरह किधर खाते पीते क्या क्या ऐसे ही किधर तो मिला तो ढाबा तो क्या तो रहे तो खाने का ऐसे ही, रोटी भी लेके ऐसे ही। अभी मुंबई में क्या काम करते थे अभी? हम लोग को म्युनिसिपलिटी का मट्टी का काम करते थे. म्हणजे समस्या एवढी मोठी गंभीर आहे की आणि हे लेबर लोक आहेत, ही 8 दिवस झालं पाठीमागील मुंबईवरून निघालेले आहेत आणि अजून पुढं कर्नाटकला जायचं आहे त्यांना, हुमनाबाद इथं. आता हुमनाबादला जाताना त्यांना पुढचे 8 दिवस अजून असाच प्रवास करायचा आहे. समस्या फार गंभीर आहे, तरीसुद्धा या लोकांची जगण्याची इच्छा प्रबळ आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर. तेव्हा जगण्यासाठी आणि भाकरीसाठी या सगळ्या माणसांचा प्रवास सुरू आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.